शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के आपण गेस्ट सेंटरला जाऊया, त्यांचं स्वागत करूया. नरेशजी, आपलं स्वागत आहे गेस्ट सेंटरला 0 अवरच्या. आणि खरोखरच एखाद्या 2020 मॅच मध्ये जसं शेवटच्या ओव्हरमध्ये उत्सुकता ताणली जाते तशी या शिवसेनेने उत्सुकता शेवटपर्यंत ताणून धरली होती आणि आजचा दिवस अक्षरशः गाजवलात तुम्ही. खूप खूप अभिनंदन. नमस्कार. पण असं एवढ्या आयत्या वेळपर्यंत अशा पद्धतीने निर्णय घेऊन अर्ज जो आज भरला, तर एवढी उत्सुकता ताणण्याचं कारण काय होतं? हे बघा, उत्सुकता ताणण्याचा प्रश्न या ठिकाणी नव्हता. एक फॉर्म भरायची जी आजची तारीख होती आणि शेवटच्या दिवसापर्यंत आपण पाहताय की 2 उमेदवार लढवण्याची सुद्धा आमची तयारी होती आणि त्याकरता आम्ही थोडंसं लेट आमचं डिक्लेरेशन केलं. दुसरा उमेदवार सुद्धा निवडून आम्हाला आणायचा होता, परंतु माननीय शरद पवारजी हे उमेदवार असल्या कारणाने आम्ही तो फॉर्म भरला नाही आणि त्यामुळे आम्ही ते थोडंसं लेट आमची उमेदवारी डिक्लेअर केली. बरं, पण तुमचा जो दुसरा उमेदवार देणार होता त्यासाठी मतं तुम्ही कुठकुठून जुळवणार होतात? हे बघा, आता ह्या सगळ्या गोष्टी सांगायच्या नसतात ना, की आमच्याकडे एक्स्ट्रा मतं आमच्याकडे ऑलरेडी होती. त्याच्यामुळे आम्हाला मतदान मिळालं असतं, झालं असतं. कारण एकनाथ शिंदे साहेबांवरती जो विश्वास आहे आमदारांचा, तो फार महत्वाचा आहे. काम करणारा माणूस, काम करणारा नेता म्हणून सर्व आमदार, विविध पक्षातील सर्व आमदार त्यांच्यावरती विश्वास ठेवतात आणि त्यामुळे आम्ही तो निर्णय घेणार होतो. परंतु माननीय पवार साहेबांची उमेदवारी जाहीर केल्यामुळे या ठिकाणी आम्ही उशिरा उमेदवारी जाहीर केली. कदाचित असंही असेल, आम्ही दुसरा उमेदवार उभं करतोय हे ऐकून काही लोक कोणा व्यक्तीकरता जे अडून बसले होते, कदाचित त्यांनी तो हट्ट आपला सोडला असेल आणि पवार साहेबांना पाठिंबा दिला असेल, असंही होऊ शकतं. कोणाबद्दल तुम्ही नक्की म्हणताय? जे आज आले नव्हते महाविकास आघाडीतले नेते, त्यांच्याबद्दल बोलताय का तुम्ही? आता समजून जा तुम्ही कोणाबद्दल, कोण रुसले होते वगैरे आज आणि कोणाच्या उमेदवारीकरता रुसले होते. मला जास्त काही त्याच्याविषयी सविस्तर बोलायचं नाही. कदाचित आम्ही दुसरा उमेदवार उभं करतोय याची खात्री त्यांना भीती वाटली असेल आणि म्हणून तो हट्ट जो आहे तो त्यांनी सोडला, परंतु ते रुसून बसले कदाचित आणि म्हणून ते आले नसतील. पण तुम्ही जर दुसरा उमेदवार उभा केला असता तर तुमच्या पूर्वाश्रमीच्या सेनेतनच कुठेतरी तुम्हाला मतं मिळणार होती, अशी ती भीती होती का त्यांची? कदाचित तीच भीती असेल. कारण सर्व आमदार माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या संपर्कात आहेत. बर. या मुद्द्याकडे तर आपण पुन्हा पुन्हा येतच राहू, कारण असा सतत दावा केला जातो. पण आज सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की आता अडसुळांचं वक्तव्य तुम्ही नक्कीच मगाशी ऐकलेलं असेल आणि त्यानिमित्ताने इतर सुद्धा जे नाराज आता शिवसेनेमध्ये आहेत, ज्यांचा अनुभव जास्त आहे, जे ज्येष्ठ आहेत, त्या नाराजांची समजूत काढणं ही सुद्धा एक मोठी जबाबदारी असणार आहे नरेश इथून पुढे. हे बघा, एक जागा आहे आणि इच्छुक 5-6 लोक जर असतील, मी तर म्हणतो 5-6 कशाला, आज जो एकनाथ शिंदे साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे, सर्वसामान्य कार्यकर्ते जी पक्षासाठी सगळ्यांना अंगावर घेते, तळागाळात काम करणारी, सर्वसामान्य समाजातील, अतिशय गरीब परिस्थितीतील एक सामान्य स्त्रीला, सामान्य बहिणीला राज्यसभेच्या खासदारकीची उमेदवारी दिलेली आणि यामुळे कदाचित यापुढे येणाऱ्या विधान परिषद निवडणुका असतील, राज्यसभेच्या निवडणुका असतील, आज 7 लोक इच्छुक असतील तर पुढे 700 लोक इच्छुक राहणार आहेत. कारण आज कार्यकर्त्यांना विश्वास बसलेला एकनाथ शिंदे साहेबांच्या निर्णयामुळे की सर्वसामान्य कार्यकर्ता खासदार होऊ शकतो, सर्वसामान्य कार्यकर्ती आमदार होऊ शकते. हा एवढा मोठा विश्वास या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांवरती कार्यकर्त्यांचा बसलेला आहे. यापूर्वी आपण पाहिलंय कोण उमेदवार, पक्षातील कार्यकर्ते उमेदवार होते का? कोणासाठी हट्ट धरून बसले होते? कोणाला उमेदवारी दिली होती? कुठल्या पक्षात यापूर्वी ते काम करत होते? जे साधे एखाद्या शहराचे प्रमुख पण नव्हत्या, ज्यांना उमेदवारी दिली होती
साध्या एका शहराच्या प्रमुख म्हणून किती महिला आंदोलन त्यांनी केली होती. अहो धड मराठी बोलता येत नाही अशा व्यक्तींना यांनी उमेदवारी दिली. आता रुसले त्यांना उमेदवारी दिली नाही म्हणून. बर बर नाही नक्कीच तुमची जी म्हणजे मी आज म्हणतो 7 नाही, पुढच्या राज्यसभेकरता आणि विधान परिषदेकरता 700 लोक आमच्याकडे इच्छुक असणार आहेत. कारण एकनाथ शिंदे साहेबांनी हा निर्णय घेतलाय. राज्यसभेची उमेदवारी एका सर्वसामान्य पत्र्याच्या घरात राहणाऱ्या महिलेला मिळते. हा कार्यकर्त्याचा सन्मान आहे आणि तमाम कार्यकर्त्यांतर्फे मी एकनाथ शिंदे साहेब आणि आमचे लोकसभेतील गटनेते डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे मी सर्व कार्यकर्त्यांतर्फे मी आभार मानतोय. ज्योतिताई वाघमारेंसारख्या व्यक्तीला तिकीट दिलेलं आहे राज्यसभेच्या खासदारकी. नक्कीच आणि या गोष्टीचं अप्रिसिएशन खरोखरच आम्ही सुद्धा आमच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांची माहिती देऊन केलेलं आहे की अत्यंत वेगळ्या मुशीतनं घडलेल्या अशा ज्योतिताई आहेत आणि कॉमन मॅनचा उल्लेख नेहमी करत असतात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. तो त्यांनी आज पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलेला आहे. धन्यवाद तुम्ही आलात आणि या संपूर्ण विषयावरती आमच्याशी चर्चा केली त्याबद्दल. आणि याबरोबरच आपण पहिल्या प्रश्नावरती महाराष्ट्राचा कौल काय ते